लाडक्या बहीण योजनेचा शासनाकडनं एक सर्वेक्षण केलं जात आहे, ते नेमकं कसं केलं जात आहे, कोण हे सर्वेक्षण करत आहे आणि अपात्र कशा ठरवल्या जाणार आहेत लाडक्या बहिणी, हे आपण जाणून घेणार आहोत. जिल्हाधिकारी आणि हा जो प्रकल्प ज्यांच्या अंतर्गत राबवला जातात ते अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. सर, काय पत्र आलंय शासनाकडनं आणि कशा पद्धतीनं आपण हे सर्वे करतोय? नाही, लाडकी बहीण योजना अंतर्गत जे काही पात्रतेचे नियम घालून दिले होते आणि त्या नियमाच्या अंतर्गतच त्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीकडून अर्ज वगैरे भरून घेऊन ती प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु नंतरच्या काही तपासणीमध्ये काही अपात्र भगिनीने पण या योजनेचा लाभ घेतला आहे असं प्रथमदर्शनी बऱ्याच जिल्ह्यामध्ये दिसून आल्यामुळं शासनाने त्याबाबत गांभीर्यानं घेतलेलं आहे. जे पात्र आहेत त्यांना निधी गेलाच पाहिजेत, परंतु जे काही मर्यादा घालून दिली होती कुटुंबातील सदस्य संख्येच्या बाबतीमध्ये किंवा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये किंवा इतर जे काही लाभार्थीची मर्यादा होती त्याच्यात न बसणारे काही महिलांनी लाभ घेतला आहे असं दिसून आल्यामुळं प्रायमाफेसी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 80-84 हजारापर्यंतचे काही अपात्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे ते पूर्ण 100% कन्फर्म आणखी केलं नाही आहे आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या तपासणी संदर्भात सूचना विभागाला प्राप्त झाल्या आहेत आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये हे तपासणीचं काम चालू आहे. परंतु काम करताना बरेच आमच्या अंगणवाडी ताई असतील, सुपरवायझर असतील, यांना पण त्या तपासणी करणं किंवा त्याचं बंद करण्यासंदर्भात शिफारस करणं याच्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्याचं आमच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु आमची तपासणी चालू आहे. पूर्ण अहवाल झाल्यानंतर आम्ही शासनाला सादर करू. ठीक आहे. कसं तपासताय सर? म्हणजे निकष काय आहेत आणि काय कशा किती आपल्याकडे अशा? शासनाकडनं आपल्याकडे 2 प्रकारचा डाटा आलेला आहे सर. त्याच्यामध्ये 21 वर्षापेक्षा कमी महिला आणि 65 वर्षापेक्षा जास्त महिला अशा काही IT डिपार्टमेंटने शोधून काढलेला डाटा आहे. कदाचित त्यावेळेस ती जन्मतारीख चुकीची टाकलेली असू शकते. जो काही डाटा आलेला आहे तो फक्त त्यांचं वयाचं पुरावा प्रमाण बघून तो पात्र किंवा अपात्र करायचा आहे अंगणवाडी सेविकांनी. त्याचबरोबर दुसरा जो काही डाटा आहे तो कुटुंबाचा आहे. तर शासनाच्या निकषाप्रमाणे एका कुटुंबामध्ये 2 महिलांना लाभ या लाडक्या बहीण योजनेमध्ये अभिप्रेत आहे. तर याच्यामध्ये कदाचित राशन कार्डवरनं तो डाटा घेतलेला आहे की त्याच्यामध्ये 3 किंवा 4 महिला आहेत, तर त्या व्हेरीफाय करून फक्त 2 महिलांना आपल्याला लाभ द्यायचा आहे. तर अशा प्रकारची ही तपासणी आपली सुरू आहे. साधारणतः 20,000 आणि 84,000 अशा प्रकारचा तो आकडा आहे. 1,04,000च्या आसपास तो आकडा आहे. 3 नावं असलेले 84,000. हा, तो जास्त आकडा आहे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त नावं असलेल्या 84,000च्या आसपास आहे तो आणि हा 20,000च्या आसपास आहे बिलो एज आणि ओरेजचा. मग आता अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे लग्न झालेलं असेल परंतु राशन कार्डवरती नाव असेल किंवा असे अनेक अनुभव येत असतील अंगणवाडी सेवेत. हो, तर तसे अनुभव ते सांगतायत. तर त्याच्यामुळं हे काम थोडं संथगतीनं सुरू आहे. पण थोडंसं आपण राशन कार्डच्या बाबतीत आणखीनही आपल्याला आपण शासनाकडनं मार्गदर्शन या बाबतीत घेणार आहोत की थोडंसं स्पेसिफिक डाटा हा आपल्याला कसा व्हेरीफाय करता येईल. वयाच्या बाबतीत तर काही अडचण नाही, वयाचा डाटा आपल्याला तपासता येऊ शकतो. आता हे वया जास्त असणार आहे आणि ज्यांच्या एका घरापेक्षा 3 आहेत त्यांना आता लाभ दिला जातोय की थांबवलाय? नाही, सध्या माझ्या माहितीप्रमाणे असे जे काही राशन एका कुटुंबामध्ये 3 पेक्षा जास्त महिलांचा लाभ थांबवलेला आहे. तर कुटुंब प्रमुखाला विचारूनच कोणत्या त्या 2 महिलांना लाभ द्यायचा आहे आणि कुणाला वगळायचे अशा आम्हाला शासनाकडनं सूचना आहेत सध्या तरी. आपण पाहतोय की हा जो 3 पेक्षा अधिक ज्यांच्या घरामध्ये महिला आहेत त्यांचा लाभ शासनानं थांबवलाय किंवा ज्यांचं वय कमी किंवा अधिक आहे त्यांचा देखील लाभ शासनानं थांबवलाय आणि अंगणवाडी सेविका ह्या सर्वे करतायत. आता त्यांचे नेमके काय अनुभव आहेत आपण त्यांच्याकडनं ही जाणून घेणार आहोत. एका घरामध्ये 3 किंवा त्यापेक्षा अधिक जर महिला या लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतील तर त्यांच्यापैकी 2 जणींना लाभ या ठिकाणी द्यायचा आहे. अंगणवाडी सेविका माझ्यासोबत आहेत. या सगळ्या घरोघरी जाऊन सर्वे करतायत आणि त्यांच्या समोरच महिला भांडतायत की हिचं नाव कमी करा किंवा हिचं नाव करा, सासूचं करा. 2 जावा देखील भांडतायत असे अनुभव आहेत. बरोबर आहे ना माझं? हो, बरोबर आहे. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव का, आता महिलांनी फॉर्म भरताना तर सगळ्यांनी फॉर्म भरले, तेव्हा तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मातांचं तेव्हा तुम्हाला मतदान घ्यायचं होतं तेव्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. आता आमचं कसं काय आता ऑब्जेक्शन घेऊ लागले तुम्ही? तुमचा काय अनुभव आहे? सर, आम्ही भरताना सगळ्या अगोदर जे सांगितले होते निकष की सगळ्यांचे घ्या, महिला 1 किंवा 2 3ही चालेल, पण आता त्यांनी निकष बदलले तर आता महिला आम्हालाच भांडताय. ते काम आम्हालाच दिलेलं आहे. आम्हाला फार जड जातंय ते आता करायला की सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरले, तुम्ही मंजूर केले आणि आता तुम्हीच आमचे नाव का बंद करताय. तर ते महिला आमच्याशी भांडताय, त्यामुळे आम्हाला हे काम नकोय. बरं, काय अनुभव सांगा तुम्हाला आलेला?
माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की महिला ज्या वेळेला आपल्याकडे खूप आशेने बघत असतात आणि आम्ही बालकांपर्यंत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, महत्त्वपूर्ण बाबी आम्ही तिथपर्यंत पोहोच करतो. आणि जर त्यांचाच असा विषय होतो की जेव्हा जेव्हा माता बैठका होतात, जेव्हा जेव्हा त्यांच्याशी समन्वय साधला जातो, त्यावेळेला प्रॉब्लेम हा येतो की जर महिलांना हे पण माहिती आहे की पैसे फॉर्म यांनीच भरलेले आहेत आणि कमी पण यांच्याकडूनच होतंय, तर त्यांची द्विधावस्था झाली आणि आमच्याशी जो संवाद आहे तो थोडासा विकोपाला गेलेला आहे. आणि शासनाने ह्या ज्या योजना काढल्या आहेत ना, तर योजनेमध्ये घेताना त्यांना सर्व माहिती असते, उत्पन्नापासून सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि प्रत्येक घरात कुणाकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, हे सर्व सर्वेक्षणमध्ये माहिती असतं. तर माझं असं मत आहे की त्यांनी सर्वेक्षणातूनच कमी करावं, कारण त्यांच्या निदर्शनास आलं ना की पुरुषांनी काय केलं की बाबा भेसळ त्यामध्ये काय जे एकत्र येऊन महिलांच्या नावावरती घेतले गेले. तर माझं असं मत आहे की शासनाने त्यांच्या निकषानुसार तिकडून कमी करावं, अंगणवाडी सेविकांना त्यामध्ये घेऊ नये. जाऊ सून भांडतात त्याचा एखादा सर, जाऊ सून भांडतात. अक्षरशः आम्ही घरामध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं, रेशन कार्डच्या नुसार यादी आलेली, ते सांगताय की तुम्ही कोण आमचं नाव कपात करणार, आमची वरती आम्ही नाव आलेलं, आम्हाला वरतून ऑनलाईन पैसे मिळत आहे, तर आम्ही तुम्हाला ही माहिती देणार नाही. आणि आमच्या स्तरावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला एवढ्या आशेने पैसे दिले, मग तुम्ही कोण आहेत आमच्यापर्यंत येणार आणि आमचं नाव कपात करणार. तर आम्हाला एवढं अक्षरशः सर एवढ्या अडचणी येत आहे की अक्षरशः सांगताय तुम्ही आमच्या दारापर्यंत यायचं नाही. असं असताना सर आता आम्ही वरतू दिल्याचं आम्हाला गावात काम करायचं आहे, मग अशा स्तरावर आम्ही काम कसं करणार आहेत गावामध्ये. भांडतात कसं भांडतात त्या अक्षरशः त्या म्हणताय, बाई राशन कार्ड आम्ही तुला कसं देणार, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले, तू कोण आमचं नाव कपात करणार, आम्ही तुला देणार नाही, चालल्या जायतून, असं डायरेक्ट अक्षरशः असं बोलताय. तुमचा काय अनुभव? सर, ते ज्यांचं आम्ही नाव कपात करणार आहे त्यांचे मिस्टर ड्रिंक करून येतात, ते आम्हाला घरी बोलतात, तुम्ही कोण आहे, तुम्ही का गावचे कलेक्टर आहे का, तुम्ही का बरं आम्हाला देणार, आमचा लाडका भाऊ आहे. लाडका भाऊ असल्यानंतर तुम्ही लाडकी बहिणीचं कसं काय कटाप करणार. ठीक आहे, काय सांगाल? सर, आमच्याकडे आलेल्या महिला आहे त्या कुटुंब एकत्रच आहे, तर कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी असं या पद्धतीनं आहे. त्यामुळे ती जाऊ म्हणते का बाबा माझं कर, सासूबाई म्हणते माझं कर, तर मला कन्फ्यूज झालेलं आहे मी नेमकं कोणाचं करू काही समजत नाही. त्यासाठी हे त्यावरूनच हे करावं असं माझी अपेक्षा. ठीक आहे, धन्यवाद. ह्या होत्या लाडक्या बहिणी आणि कशा पद्धतीचे त्यांना सामोरं जावं लागतंय हे आपण पाहिलेलं आहोत आणि निकष पाहिले आणि त्यातनं 2 महिलांचे नावं कमी करण्यासाठी महिला अक्षरशः भांडतायत. सासू सुनांचे जावाचे नाव कमी करण्यावरनं भांडणं लागलेत असा अनुभव या अंगणवाडी सेविकांचा आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.